नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या मे महिन्याचा मध्य सुरू आहे आणि बाहेरचं तापमान पाहिलं तर तब्बल 42°C पुढे गेलंय. सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा यांसारख्या पट्ट्यात तर अक्षरशः उन्हाच्या झळा बसत आहेत. अंगाची लाही होतीये. तुम्ही या कडक उन्हात घाम गाळत आहात, पिकाला जगवण्याची धडपड करत आहात. पण याचवेळी तुमच्या 1 ते 3 महिन्यांच्या ऊसाच्या शेतात एक न दिसणारा अत्यंत घातक शत्रू लपून बसलाय, जो तुमच्या कष्टाचं आणि नफ्याचं अक्षरशः पाणी करत आहे. खतांवर आणि मशागतीवर आपण हजारो रुपये खर्च करतो, पण एका लहानशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे हा सगळा खर्च कसा वाया जातो हे आपण अनेकदा पाहतो. तुमच्या शेतात जर एखादा वाळलेला कोंब दिसत असेल तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे, उन्हाळा आहे, कदाचित पाण्याअभावी हे झालं असेल. पण नाही, हे पाण्याचं कारण नाहीये. हे काम आहे खोडकिडीचं, म्हणजेच अर्ली शूट बोररचं. आजच्या या विशेष मास्टर क्लासमध्ये आपण याच समस्येवर बोलणार आहोत. हजारो रुपये खर्च करूनही न जाणाऱ्या या खोडकिडीला अतिशय शास्त्रीय आणि अचूक पद्धतीने कसं मारायचं याचं सखोल आणि सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला आज देणार आहे. चला तर मग या पूर्ण विषयाच्या मुळाशी जाऊया. आज आपण एक अतिशय सुनियोजित योजना पाहणार आहोत. आजच्या चर्चेत आपण काय काय कव्हर करणार आहोत ते मी थोडक्यात सांगते. पहिला मुद्दा असेल आपला लपलेला शत्रू, म्हणजेच ही खोडकीड नेमकी ओळखायची कशी. दुसरा मुद्दा, हा मे महिनाच या किडीसाठी सर्वात जास्त धोक्याचा का असतो, यामागचं विज्ञान काय आहे. त्यानंतर आपण 3 टप्प्यांची एक भक्कम उपाययोजना पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिला उपाय आहे अत्यंत स्वस्थ अशा जैविक ट्रायकोग्रामा कार्ड्सचा वापर. दुसरा उपाय आहे योग्य मशागत करून किडीला रोखणं. आणि तिसरा, जो आपला अंतिम उपाय असेल, तो म्हणजे रासायनिक औषधांचा अचूक वापर. आणि शेवटी आपण या संपूर्ण प्रक्रियेचा सारांश पाहणार आहोत. ही पद्धतशीर माहिती तुमच्या पिकाला 100% वाचवेल याची मला खात्री आहे. आता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आपला लपलेला शत्रू खोडकीड. कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी ती समस्या नेमकी काय आहे आणि ती कशी दिसते हे ओळखणं अत्यंत गरजेचं असतं. तुमच्या शेतात जो वाळलेला कोंब दिसतोय तो पाण्याचा तुटवडा नक्कीच नाहीये, तर तो एक विनाशकारी शत्रू आहे ज्याने तुमच्या पिकावर हल्ला केलाय. आजच तुमच्या शेतात जा आणि एक महत्त्वाची गोष्ट तपासा. स्वतःला एक अत्यंत साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारा. ऊसाचा मधला कोंब का वाळतोय, पण बाहेरची पाने मात्र हिरवीगार का आहेत? जर पाण्याचं प्रमाण कमी असतं तर संपूर्ण रोपच सुकलं असताना मग फक्त मधलाच कोंब का वाळलाय? 1 ते 3 महिन्यांच्या ऊसामध्ये जर तुम्हाला हे चित्र दिसत असेल तर तिथे नक्कीच खोडकिडीचा प्रादुर्भाव झालाय. आणि इथेच अनेक शेतकरी गल्लत करतात. त्यांना वाटतं पाणी कमी पडलंय आणि ते साहजिकच पिकाला जास्त पाणी देतात. पण मित्रांनो, जास्त पाणी दिल्याने काय होतं माहितीये? तिथे एक दमट वातावरण, ज्याला आपण ह्युमिड मायक्रोक्लायमेट म्हणतो, ते तयार होतं. आणि हेच दमट वातावरण या खोडकिडीच्या वाढीसाठी आणखीनच पोषक ठरतं. म्हणजे आपण परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिघडून टाकतो. मग आता याची 100% खात्री कशी करायची? तर यासाठी एक अतिशय सोपी स्मेल चेक म्हणजेच वासाची चाचणी आहे. तो वाळलेला मधला कोंब, ज्याला आपण डेड हार्ट म्हणतो, तो हाताने अलगद ओढून काढा. जर तो कोंब अगदी सहजपणे हातात आला आणि त्याच्या तळाशी तुम्हाला एक विशिष्ट उग्र, कुबट आणि घाण वास येत असेल तर समजून जा की तुमच्या शेतात खोडकीड पक्की लागली आहे. आता तुम्ही विचाराल की हा वास काय येतो? याचं कारण असं आहे की जेव्हा ही अळी ऊसाचा गाभा आतून खाते तेव्हा तिथे एक सडण्याची प्रक्रिया सुरू होते. याला आपण बॅक्टेरियल रॉटिंग म्हणतो. याच प्रक्रियेमुळे तो विशिष्ट उग्र वास निर्माण होतो. एक लक्षात ठेवा, जर या कोंबाला वास नसेल तर ती कदाचित रूट बोरर असू शकते. पण मे महिन्याच्या या भयानक उकाड्यात महाराष्ट्राच्या हवामानात ही 99% खोडकीडच असते. आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत, तो म्हणजे मे महिन्यातील मुख्य धोका. हाच तो काळ आहे जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाण्याची सर्वाधिक शक्यता असते. या किडीचं जीवनचक्र आणि मे महिन्याचं हवामान यांचा काय संबंध आहे हे समजून घेणं इथे अत्यंत निकडीचं आहे. हा आकडा जरा नीट ऐका. 300 ते 400 ही संख्या आहे एका पिवळसर रंगाच्या मादी पतंगाने घातलेल्या अंड्यांची. ही मादी रात्रीच्या वेळी सक्रिय असते, दिवसा ती कुठेही दिसत नाही. आणि ती एकाच रात्रीत ऊसाच्या पानांच्या खालील बाजूस 10 ते 30च्या पुंजक्यात ही तब्बल 300 ते 400 अंडी लपवून ठेवते. फक्त विचार करा, एक मादी पतंग तुमच्या शेताचं किती भयंकर नुकसान करू शकते. आता प्रश्न असा येतो की ही मादी येते कुठून? तर ती वाऱ्याच्या दिशेने शेजारच्या आधीच बाधित असलेल्या शेतातून उडून येते. याचाच अर्थ असा की हा केवळ तुमचा वैयक्तिक प्रश्न नाहीये, तर ही एक सामुदायिक पातळीवरची मोठी समस्या आहे. आणि म्हणूनच ही वेळ एखाद्या टिकिंग क्लॉकसारखी आहे. म्हणजे बॉम्बचा काटा जसा सतत पुढे जात असतो तशी ही वेळ आहे.
ह्या टाईमलाईनकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी मादी अंडी घालते. आता इतर वेळी म्हणजे समजा थंडीचे दिवस असतील तर या अंड्यातून अळी बाहेर यायला 1 आठवडा किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो. पण आता मे महिना सुरू आहे. हे 42°C कडक तापमान एका इन्क्युबेटरसारखं काम करतं. उष्णतेमुळे ही अंडी अवघ्या 4 ते 5 दिवसातच उबतात आणि 6व्या दिवसापासून ती छोटीशी अळी उसाच्या खोडात प्रवेश करायला सुरुवात करते. म्हणजेच तुमच्याकडे नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त हा 4 ते 5 दिवसांचा अत्यंत छोटा पण अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे. एकदा का ती अळी अंड्यातून बाहेर आली की ती अतिशय वेगाने खोडाच्या दिशेने खाली सरकते आणि अगदी जमिनीलगत उसाले एक बारीक छिद्र पाडून आत शिरते. आत शिरल्यावर ती काय करते तर ती थेट उसाचा गाभा म्हणजे ज्याला आपण ग्रोईंग पॉइंट म्हणतो तोच खाऊन नष्ट करते. तुम्हाला माहितीच असेल की ऊस नेहमी आतून बाहेरच्या दिशेने वाढत असतो. त्यामुळे एकदा का तो मध्यवर्ती वाढीचा गाभाच खाल्ला गेला की तो कोंब जैविकदृष्ट्या पूर्णपणे मरतो. तो कधीच पुन्हा सावरू शकत नाही. पीक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं, आजूबाजूला नवीन फुटवे काढण्यासाठी स्वतःची सगळी ऊर्जा वाया घालवतं, पण मुख्य पीक मात्र वाया गेलेलं असतं. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती तर एकदा का या अळीने खोडात प्रवेश केला की तुम्ही वरून पानांवर कितीही महागड्या औषधांची फवारणी केली तरी ती 100% निरुपयोगी ठरते, कारण तुमचं औषध त्या आत लपलेल्या अळीपर्यंत पोचतच नाही. तर मग आता यावर उपाय काय? इथेच आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात प्रभावी अशा जैविक संरक्षणाकडे वळतो. आपला पहिला उपाय आहे ट्रायकोग्रामा. हा अतिशय कमी खर्चाचा, निसर्गाला धरून असणारा आणि अत्यंत हुशार असा जैविक मार्ग आहे. आता आपण थोडं आर्थिक गणित पाहूया, कारण शेवटी खर्चाचा ताळमेळ बसणंही महत्त्वाचं आहे. रासायनिक फवारणीला तुम्हाला एका एकरासाठी किमान 2,000 रुपये खर्च येतो आणि जसं मी मगाशी सांगितलं तरीही 100% खात्री नसते की अळी मरेलच. पण त्याऐवजी फक्त 100 रुपये, होय बरोबर ऐकलात, फक्त 100 रुपये किमतीचे हे ट्रायकोग्रामा कार्ड का वापरू नये? हे कार्ड म्हणजे तुमच्या शेतात मोफत काम करणारे मित्र कीटक आहेत. हजारो रुपये फुकट का घालवायचे जेव्हा निसर्गानेच आपल्याला हा इतका सोपा आणि अतिशय स्वस्त उपाय दिला आहे. आता हे कार्ड आणल्यावर याचा वापर नेमका कसा करायचा ते समजून घेऊया. याच्या अत्यंत सोप्या अशा 3 पायऱ्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला हे ट्रायकोग्रामा कार्ड आणून त्याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत. दुसरा टप्पा म्हणजे हे तुकडे उसाच्या पानांच्या खालच्या बाजूला स्टेपलरच्या सहाय्याने पिन करायचे आहेत. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची प्रोटिप म्हणजे ही प्रक्रिया फक्त आणि फक्त संध्याकाळच्या वेळीच करा. चुकूनही भर उन्हात ही कार्ड्स लावू नका, कारण कडक उन्हामुळे या कार्ड्समधील मित्र कीटक बाहेर येण्याआधीच मरून जातील. पानांच्या खाली आणि संध्याकाळच्या सावलीत ते अगदी सुरक्षित राहतात. आता याचं अचूक प्रमाण आणि वेळापत्रक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एका एकरासाठी तुम्हाला साधारण 2 ते 3 कार्ड्सची आवश्यकता असते. हे प्रमाण तुम्हाला दर 7 ते 10 दिवसांनी पुन्हा वापरायचं आहे आणि असा प्रयोग सलग 4 आठवडे करायचा आहे. आता तुम्ही विचाराल हे नक्की काम कसं करतं? तर या कार्डमधून ट्रायकोग्रामा चिलोनेस नावाचे अतिशय सूक्ष्म असे मित्र कीटक बाहेर पडतात. हे कीटक अंडी शोधतात कसे? तर हे मित्र कीटक मादी पतंगाने अंड्यांजवळ सोडलेल्या रासायनिक वासाचा म्हणजेच फेरोमोन्सचा अगदी अचूक माग काढतात. एखाद्या स्मार्ट बॉम्बसारखे ते संपूर्ण शेतात फिरून खोडकिडीच्या अंड्यांपर्यंत पोहोचतात आणि अळी बाहेर येण्याआधीच ती अंडी नष्ट करतात. हे तुमचं अगदी फुकटचं आणि अचूक काम करणारं मजूरबळ आहे. जैविक उपायानंतर आता आपण शेतातील भौतिक वातावरणात बदल करण्याच्या पद्धतीकडे वळूया. आपला दुसरा उपाय आहे मशागत. म्हणजेच मशागतीतील असे बदल ज्यामुळे खोडकिडीला हरवणं सोपं होईल. इथे आपण शेतातलं वातावरणच त्या किडीसाठी इतका प्रतिकूल बनवणार आहोत की ती तिथे जगूच शकणार नाही. यातली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पद्धत म्हणजे बाळ भरणी. याला आपण चिखलाच्या भिंतीची रणनीती असंही म्हणू शकतो. ऊस लागवडीला 45 ते 60 दिवस पूर्ण झाले की फावड्याने किंवा छोट्या ट्रॅक्टरने ऊसाच्या बुंध्याला 2 ते 3 इंच मातीची भर द्यायची आहे. यामुळे होतं काय तर अळी ज्या ठिकाणाहून खोडात प्रवेश करते ते जमिनीलगतचं छिद्रच या मातीखाली कायमचं गाडलं जातं. या मातीच्या अडथळ्यामुळे त्या अत्यंत लहान अळीला मातीतून खोदून आत जाण्यासाठी खूप मोठी ऊर्जा खर्च करावी लागते. अनेकदा ती अळी तिथेच थकून मरते किंवा तिथे असलेल्या मुंग्या तिला खाऊन टाकतात. आणि या बाळभरणीचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे मातीची भर दिल्यामुळे पिकाला चांगला आधार मिळतो आणि नवीन जोमदार फुटवे यायला मदत होते. हा असा दुहेरी फायदा देणारा उपाय आहे. दुसरी मशागतीची पद्धत म्हणजे पाचट आच्छादन. मित्रांनो, खोडकिडीच्या अळीला उष्ण आणि कोरडी जमीन खूप आवडते. अशा वातावरणात ती अत्यंत वेगाने वाढते. पण जेव्हा तुम्ही 2 सऱ्यांच्या मध्ये पाचट तसंच ठेवता आणि आच्छादन करता तेव्हा जमिनीचं तापमान कमी राहतं आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो. हे थंड आणि ओलसर वातावरण या उष्णताप्रेमी खोडकिडीसाठी अतिशय मारक ठरतं.
तिथे तिची वाढ पूर्णपणे खुंटते. आणि याचा अजून एक सर्वात मोठा बोनस फायदा म्हणजे या आच्छादनामुळे मे महिन्याच्या कडक उन्हात तुमच्या जमिनीतील मौल्यवान पाण्याची वाफ होत नाही, जे आजच्या काळात पाण्याची टंचाई असताना अत्यंत महत्त्वाचं आहे. याच मशागतीच्या प्रकारात रात्रीच्या वेळी वापरता येणारा एक अत्यंत सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय म्हणजे प्रकाश सापळे. तुम्हाला काय करायचंय? शेतात एका पाण्याच्या बादलीवर 200 वॅटचा एक बल्ब लावायचा आहे आणि त्या बादलीतल्या पाण्यात थोडं रॉकेल किंवा केरोसिन टाकायचं आहे. रात्रीच्या वेळी ज्या अंडी घालणाऱ्या मादी पतंग असतात त्या या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्या पाण्यात पडून मरतात. इथे एक अत्यंत महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. हे प्रकाश सापळे शेताच्या अगदी मध्यभागी लावण्याऐवजी शेताच्या बांधावर किंवा कडेला लावा. यामुळे बाहेरून उडत येणाऱ्या मादी पतंग शेतात खोलवर जाण्याआधीच कडेला पकडल्या जातील. एका रात्रीत तुम्ही शेकडो मादी पतंग नष्ट करू शकता, ज्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही लाखो संभाव्य अळ्यांना जन्माला येण्याआधीच संपवता. आता आपण शेवटच्या आणि अंतिम टप्प्याकडे येत आहोत. आपला अंतिम उपाय रासायनिक औषधे. मी इथे सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट करते की हा एक लास्ट रिसॉर्ट म्हणजे अगदी शेवटचा पर्याय आहे. जेव्हा आपले आधीचे सर्व जैविक आणि मशागतीचे उपाय कमी पडतात तेव्हाच तंत्रशुद्ध पद्धतीने याचा वापर करायचा आहे. रासायनिक औषधं कधी वापरायची? तर हा आकडा नीट लक्षात ठेवा, 15%. जर तुमच्या शेतातील ऊसाचं नुकसान 15%पेक्षा जास्त झालं असेल तर आणि तरच रासायनिक औषधांचा डोस घेण्याची वेळ आली आहे असं समजा. पण आता हे 15% मोजायचे कसे? ते अतिशय सोपं आहे. शेतात जा आणि एका सरीत सलग 100 ऊसाचे कोंब मोजा. जर त्या 100 पैकी 15 किंवा त्याहून अधिक कोंब वाळलेले असतील म्हणजेच डेड हार्ट्स असतील तरच तुमचं नुकसान 15%च्या पुढे गेलंय असा त्याचा अर्थ होतो. विनाकारण थोडं नुकसान दिसलं की लगेच रासायनिक औषधांचा भडीमार करून शेतीचं आणि स्वतःच्या पैशांचं नुकसान करू नका. आता जर औषध वापरायची वेळ आलीच तर ती योग्य पद्धतीनेच वापरली पाहिजेत. इथे मी काही नावं आणि प्रमाण सांगतेय ते लक्ष देऊन ऐका. पहिला आहे क्लोरांथ्रानिलिप्रॉल 18.5% SC. याचं प्रमाण आहे एकरी 150 मिली औषध 400 लिटर पाण्यात मिसळून द्यायचंय. आणि सावधान, याची पानांवर फवारणी करायची नाहीये तर मुळाशी आळवणी करायची आहे, म्हणजेच ड्रेंचिंग करायचंय. जर तुमच्याकडे मजुरांची कमतरता असेल आणि आळवणी शक्य नसेल तर तुम्ही दाणेदार औषधांचा वापर करू शकता. यासाठी फिप्रोनिल 0.3G एकरी 10 किलो किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड एकरी 10 किलो जमिनीतून देऊ शकता. इथे मी एक अत्यंत महत्त्वाची आणि सावधानतेची सूचना देते. ही औषधं, विशेषतः फिप्रोनिल, अतिशय विषारी असतात. मे महिन्याचा कडक ऊन आणि घामामुळे शरीरात विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ही औषधं वापरताना हातमोजे आणि मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे. पुन्हा एकदा सांगते, पानांवर नुसता फवारा मारून काहीही साध्य होणार नाही. आपलं टार्गेट कायम बुंधा आणि मुळं असली पाहिजेत. तर आता सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा नियम म्हणजे दगडावरची रेघ आहे. तुम्ही दाणेदार औषध टाकल्या लगेचच शेताला पाणी देणं 100% बंधनकारक आहे. मी अतिशय गांभीर्याने सांगत आहे, यामागील साधे रसायनशास्त्र समजून घ्या. हे दाणेदार औषध जेव्हा पाण्यात विरघळतं तेव्हाच आणि तरच मुळांच्या आजूबाजूला एक विषारी पट्टा तयार होतो जो पीक शोषून घेतो. पाण्याशिवाय ही औषधं म्हणजे जमिनीवर पडलेली नुसती कोरडी वाळू आहे. जर तुम्ही औषध टाकून लगेच पाणी दिलं नाही तर ते औषध मुळांपर्यंत कधीच पोचणार नाही, जिथे ती खोडकीड लपून बसली आहे. त्यामुळे औषध आणि पाणी हे एकाच वेळी झालं पाहिजे. आता आपण आपल्या या सविस्तर मास्टर क्लासच्या अगदी शेवटच्या भागात आलो आहोत. कृती आणि सारांश. शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका. या कडक उन्हाळ्यातही जर तुम्ही या सुनियोजित प्लॅननुसार काम केलं तर तुम्ही नक्कीच या किडीवर मात करू शकाल आणि तुमचं पीक हमखास वाचू शकाल. चला तर मग या पूर्ण नियोजनाची एक झटपट उजळणी करूया. या संपूर्ण माहितीवरून आपण एक प्राधान्यक्रम ठरवूया. सर्वात आधी आणि आत्ताच म्हणजे आजच करायची गोष्ट कोणती? तर पाचट आच्छादन, ज्याचा खर्च पूर्णपणे 0 आहे. त्यानंतर दर 10 दिवसांनी न चुकता ट्रायकोग्रामा कार्डचा वापर सुरू करा, ज्याचा खर्च अतिशय कमी आहे. तुमचा ऊस 45 ते 60 दिवसांचा झाल्यावर बाळभरणी करा, ज्याला थोडा मध्यम खर्च येतो पण फायदे अनेक आहेत. आणि सर्वात शेवटी, जर तुमचं नुकसान 15%च्या वर असेल तर आणि तरच अतिशय जास्त खर्चिक असा रासायनिक आळवणीचा पर्याय निवडा. स्वस्त आणि सोपे उपाय नेहमी आधी वापरा, हे सूत्र विसरू नका. जर तुम्हाला कोणत्या विशिष्ट कंपनीच्या औषधाबद्दल किंवा प्रमाणाबद्दल काहीही शंका असेल तर खाली नक्की कमेंट करा, आम्ही तिथे उत्तर देऊ. शेतकरी बांधवांनो, निसर्गाला सोबत घेऊन शाश्वत शेती करायची की केवळ महागड्या रसायनांवर अवलंबून राहायचं, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. तुमच्या शेतात आज तुम्ही कोणता उपाय लागू करणार आहात याचा नक्की विचार करा.
जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल 10 लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.